या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या प्रकारचं शेत किती एकर आहे, किती गुंठे आहे, किती हेक्टर आहे, कसं मोजायचं पहा. अतिशय सोपी पद्धत सांगतो. पहा, तुम्ही कोणतंही शेत सहजपणे मोजू शकता. आता पहा, या शेताची लांबी आहे 600 फूट, म्हणजे समोरासमोरील बाजू आहेत. ही 600 फूट, ही 600 फूट, आणि ही आहे रुंदी 400 फूट, ही सुद्धा 400 फूट. मग काय करायचं, असं आकाराचं जर शेत असेल तर याला म्हणतात आयताकृती आकाराचे शेत. मग कसं काढायचं पहा, तर त्याचं सूत्र असतं लांबी गुणिले रुंदी. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आयताकृती शेताचे अगोदर क्षेत्रफळ काढायचं आहे. आता त्याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. मग आता बघा, याची लांबी आहे 600 फूट, मग 600 लिहून घेऊ आपण, गुणिले याची रुंदी आहे 400 फूट, 400 लिहून घेऊ. आता या दोन्हीचा करायचा गुणाकार. बघा, 6 चौक 24 आणि 1 2 3 4, हे 4 झिरो देऊन घ्यायचे. तर या ठिकाणी बघा 2,40,000 चौरस फूट एवढं क्षेत्रफळ आलेलं आहे. व्यवस्थित बघा, एकदम परफेक्ट निघणार आहे. आता काय करायचं, जर आपल्याला हे किती गुंठे आहे हे काढायचे असेल तर 2,40,000ला 1,089 भाग द्यायचा आहे. आता पहा, आपण पटकन भाग देऊन घेऊया. बघा, 2,40,000 भागिले 1,089. तर पहा, इथं 220.38 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच 220.38 गुंठे ही जमीन आहे. मग आता ही किती एकर आहे हे जर काढायचं म्हटलं तर पहा, 40 गुंठ्याचा 1 एकर होतो. बघा, 40 गुंठ्याचा 1 एकर होतो. आणि आपण 220.38ला जर 40ने भाग दिला तर याचं उत्तर येईल बघा 5 एकर 20.38 गुंठे. 20.38 गुंठे म्हणजे ही जमीन 5 एकर 20.38 गुंठे एवढी आहे. मग आता आपण जर 7 बाऱ्यावरती पाहिलं तर 7 बाऱ्यावरती काय असतं बघा, तर आर आणि हेक्टर असतं. मग आर आणि हेक्टर कसं काढायचं आता ते पण सांगतो. एकदम सोपी पद्धत आहे. तर ज्यावेळेस आपण एकर काढायचं असतं त्यावेळेस काय करतो, तर 1,089नी भाग देतो. गुंठे येतात आणि मग आपण 40 गुंठे म्हणजे 1 एकर त्याने परत भाग देतो, मग एकर निघतं. आता आर काढायचं अगोदर, मग हेक्टर निघतं. बघा काय करायचं, 2,40,000 एवढं याचं क्षेत्रफळ आलेलं आहे बघा, चौरस फूट. मग याला काय करायचं, आता आपल्याला याचं अगोदर किती आर आहे हे काढायचं. बघा, मग आर काढत असताना काय करायचं, तर 1,076.39ने याला भाग द्यायचा. बघा, आता 1,076.39ने भाग द्यायचा. तर बघा, याचा आलेला आहे 222.96. 222.96 आर. आता 222.96 आर ही जमीन आहे. मग आता ही किती हेक्टर आहे, तर एक लक्षात ठेवायचं की कधी पण की 100 आरचा 1 हेक्टर होतो. 100 आरचा 1 हेक्टर. मग बघा, आता जर 222.96ला आपण 100ने भाग दिला तर इथं किती येईल बघा, तर 2 हेक्टर आणि वरचे हे 22.96 आर. म्हणजेच हेक्टरमध्ये जर मोजायचं झालं तर 2 हेक्टर 22.96 आर ही जमीन आहे. आता पहा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे सर्व शेतकऱ्यांना या प्रकारचं शेत असेल तर ते किती एकर आहे, किती गुंठे आहे, किती हेक्टर आहे हे काढता आलं पाहिजे. धन्यवाद.